स्वप्न चालून आले बघता बघता. कोणाला कळू नये म्हणून आतल्या बाजूने नाव लिहिलं होतं मयुराज. पण आता तीच रिंग आज सगळ्यांच्या समोर घालायची वेळ आली. माझे होऊन गेले हसता हसता. रंगरंगीत झाले दिसता दिसता. श्वास संगीत झाले जुळता जुळता. चांदण्यात भिजतो दिवसा आता. मी तुझ्यात दिसतो कमला. आजही तू द्या तूच सावली या दिशा. वाट होते पैंजणांची सोबतीने तुझ्या. स्वप्न चालून आले बघता बघता. यामिनी, रागिणी, ये ये ये, तुझीच वाट बघत होती. एक्सक्यूज मी. आय एम सो सॉरी, मला खूपच उशीर झाला. माझी मैत्रीण हो रागिणी मावशी. नाही, काय झालं, मी आले होते वेळेवर, पण गल्ली खूप छोटी आहे मला वाटतं, त्यामुळे माझ्या कारला पार्किंगला स्पेसच नाही मिळाली. एनिवे, ते सगळं जाऊ दे. यू बोथ आर लुकिंग गॉर्जियस अँड हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. यामिनी, अगं सावकाश. सॉरी सॉरी. ए, तुला लागलं नाही ना? नाही नाही, मी अंगठी. राजवीर, आय एम सो सॉरी. माय गॉड, अंगठी तुटली, पुन्हा अपशकुन झाला. अरे, मुलाची अंगठी चेपली. मुलीकडच्यांनी राजवीर सराफांसाठी इतकी हलकी अंगठी घेतली. बघ ना, स्वतः सराफ असून स्वतःच्याच कार्यात इतका हलका दागिना. हीच बातमी आहे. ए, फोकस कर. इतक्या लोअर मिडल क्लास मुलीशी राजवीर सराफ लग्न करणार आहेत? एक्सक्यूज मी, कोणी बोलवलं तुम्हाला इथे? हे प्रायव्हेट फंक्शन. एक मिनिट. यामिनी, I have called the press. एवढं मोठं फंक्शन आहे, सराफांच्या घरचं कार्य आहे म्हटल्यावर त्या लेवलचं मीडिया प्रेस कव्हरेज मिळायला नको? रागिणी, तू का बोलवलंस त्यांना?
बघ, माझे व्याही ना खूप साधी माणसं आहेत. मला त्यांना अनकम्फर्टेबल नाही करायचं होतं अगं. प्लीज या साखरपुड्याची बातमी करू नका. हवं तर मी हात जोडते. यामिनी, व्हॉट आर यू डुईंग? थोडस प्रेस कव्हरेज मिळालं तर कोणाचं नुकसान होणार आहे? आणि तू तू हात बीत काय जोडतेस त्यांच्या समोर? व्हॉट इज रॉंग विथ यू? दागिनी, असं काय करतेस तू? त्या रणशिंगेंना नाही जमलं भारीतली अंगठी आणायला, पण ठीक आहे ना. म्हणून मी माझ्या राजवीर आणि माझ्या मयुरीचं मन मोडणार होते का? हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे हो. तुमची आणि आमची कुठल्याच बाबतीत बरोबरी होऊ शकत नाही. कुंदाताई, प्लीज प्लीज माझ्यासमोर हात नका सोडू. दागिनी, बघितलंस किती साधी माणसं आहेत ही. म्हणून या क्षुल्लक अंगठीसाठी रणशिंगेंच्या प्रतिष्ठेला मी धक्का नाही लागू देणार. त्यामुळे प्लीज पुन्हा एकदा मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, ह्याची बातमी होता कामा नये. दागिनी, अगं काय काय झालं? दारात राजवीरचं औक्षण होत होतं आणि तेव्हा तो दिवा विझणार होता. काय? हो ग, अपशकून होता होता राहिला. माय गॉड. त्यावेळेपासून इतकी धाकधूक होते ना मला. हा सोहळा नीट पार पडू दे एवढीच इच्छा आहे माझी देवाकडे. हो मालकीनबाई, अहो शकुनीने अपशकुनी सगळं मान्यवर आहे. मी देवावर विश्वास ठेवा, सगळं चांगलं होईल, काही काळजी करू नका. आबा, तुम्ही म्हणताय ना तसंच होऊ दे, पण नेमकं देवाच्या मनात काय आहे ना तेच कळत नाहीये. तुम्ही बघा ना, अंगठी बिघडली. मम्मा मम्मा, एवढं काही नाही झालंय, शेपच तर बिघडलाय अंगठीचा. अरे राजवीर, कसं नको घेऊ. आता ही अंगठी मयुरी तुझ्या हातात कशी घालणार? साखरपुड्याचा विधी कसा पूर्ण होणार बेटा? नाही, पण मला एक गोष्ट कळत नाहीये, इतकी आय मीन ही अशी कशी काय अंगठी आणली या लोकांनी? इतकी हलकी. लुक एट दॅट. सोन्याचा पत्रा वाटतोय फक्त. थोडासा पाय काय पडला तर चपटी झाली. यामिनी, तू यांची मान प्रतिष्ठा सगळं जपतेस, पण यांनी तुमची प्रतिष्ठा जपलीये का? काही विचार आहे त्याचा? रागिणी, काय बोलतेस तू? तेही सगळ्यांसमोर? त्या अंगठीच्या मागची भावना महत्वाची आहे. हा, असेल ती हलक्यातली अंगठी आणि नसेल ती राजवीरला द्यायच्या लायकीची, पण सगळ्या गोष्टी आपण पैशात मोजायच्या नसतात ग. बरोबर आहे, तू बोलतेस ते बरोबर आहे, मला पटतंय. मी पण तुझी मैत्रीण ना, म्हणूनच तुला सांगते, डोंट गेट मी रॉंग आणि वाईट वाटून घेऊ नकोस. पण जिथे पैसा खर्च करायला हवा ना, तिथे तो केलाच पाहिजे. नाहीतर हे असं होतं, चार चौघात हसं होतं. यामिनी, दिस इज सो एम्बॅरेसिंग मॅन. व्हॉट इज दिस? मला खरंच कळत नाही. आता काय करायचंय त्या अंगठीचं? बघ काय झालंय त्याचं. नाही, तू खूप ग्रेट आहेस, तुझं मन मोठं आहे, तू सगळं सांभाळून घेतेस, पण म्हणून काय झालं? आणि मला एक गोष्ट सांग, जर तुला माहिती होतं की यांना अंगठी परवडत नाहीये, तर स्वतःच्या स्टेटसला मॅच होईल अशी अंगठी तू स्वतः घ्यायचीस आणि द्यायचीस ना त्यांना. प्लीज, त्यांना नसतं आवडलं. साधी माणसं आहेत ती. आणि मी तुला आधी पण म्हटलं ना, त्यांनी हे जे काही केलं, जेवढं केलं, त्यात आम्ही समाधानी आहोत. त्यामुळे प्लीज पुन्हा पुन्हा तो विषय नकोय मला, प्लीज. ओके, फाईन. मम्मा, हा बेटा.
रागिणी मावशी, हे पेंडंट कसं वाटतंय? मयुरी, मम्मा म्हणाली त्याप्रमाणे हा दागिना नाही, दागिन्यासोबतच त्यामागची भावना जास्त महत्वाची आहे. मग साखरपुड्याचा हा स्पेशल दागिना अंगठी म्हणून बोटात घातला काय, किंवा पेंडंट म्हणून तुमच्या हाताने गळ्यात घातला काय? त्यामागची आपली भावना तर तीच राहील ना. मयुरी, तुमच्या हाताने हे पेंडंट आज या साखरपुड्याच्या निमित्ताने माझ्या गळ्यात घाला. हे तर अंगठीपेक्षाही स्पेशल झालं. मिस मयुरी, आता हे पेंडंटही तुमच्यासारखंच कायम माझ्या हृदयाच्या जवळ असेल. सर, तुम्ही खरंच खूप मोठ्या मनाचे आहात. चालेट झाली ना ब्रोची सगाई, आपल्याला तर एकदम मज्जाच आली. जरा मलाही कळू देत ना काय सॉलिड होतं. अरे मिट्टू भाऊ, म्हणजे आपले नेहमीचे फंक्शन कसे हॉटेलमध्ये किंवा हॉलमध्ये होतात ना, पण घरात फंक्शन होऊन पण एवढी मजा येईल आपल्याला माहितीच नव्हतं. खरंय गॅरी, कार्यक्रम इतका छोटा होता, साधा होता, पण तिथल्या लोकांच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये केवढी आपुलकी होती ना. अगदी खरं बोलतोयस तू बेटा. हे ब्रो, तुला कसं कसं वाटलं ते सांग ना. कसं कसं वाटतंय म्हणजे आता गोष्टी कशा आगे जात आहेत ना. म्हणजे आज तुझी सगाई झाली, मग त्याच्यानंतर ते आपण मंगळसूत्र सिलेक्ट करणार, आणि मग काही दिवसाने तू मिस्टर मयुरी होणार. काहीतरी काय बोलतोयस तू? अरे मग काय मामा, आता एकदा शादी झाली की आपली मयुरी बनणार मिसेस राजवीर, आणि ब्रो बनणार ना मिस्टर मयुरी. राजवीर सराफ, आम्हाला सांगा तुम्हाला कसं वाटतंय? आता तुमची शादी फिक्स झाली, काय वाटतंय तुम्हाला? तुम्हाला भीती वाटते का? राजवीर सराफ, बोला बोला बोला, आम्हाला उत्तर. हा, खरं सांगायचं तर मला थोडं टेन्शन आलंय. टेन्शन? कसलं टेन्शन बेटा? नाही, टेन्शन लग्नाचं नाही आलंय. मग ऍक्च्युली हा ना, मिस मयुरींचा माझ्यावर जो विश्वास आहे ना, तो जपून ठेवायचा आहे मला, कायम जपायचा आहे. म्हणजे आमचं एकमेकांवर जे प्रेम आहे, एकमेकांबद्दलची जी ओढ आम्हाला वाटते, ती कायम टिकवून ठेवायची. लग्न झाल्यावरही आमचं नातं, आमचं लग्न कुठे जुनं होतंय असं मिस मयुरींना वाटायला नको, असा प्रयत्न करायचा. आय जस्ट वॉन्ट टू गिव्ह द बेस्ट ऑफ मॅरिड लाईफ टू हर. राजवीर, खरं सांगू का, मला खात्री आहे तू अगदी चांगला नवरा होणार आहेस. तुझं नशीब एवढं चांगलं आहे की मयुरी सारखी बायको तुला मिळणार आहे. सराफांच्या घरची नाचून होण्याचे सगळे गुण तिच्यामध्ये आहेत. ती एकदा घरात आली ना, की घरातलं सगळं चित्रच बदलून जाईल. खरंय आजी, खरंच मी खूप लकी आहे की मिस मयुरी माझ्या आयुष्यात आल्या. मला खात्री आहे मिस मयुरींच्या येण्याने ह्या घरात खऱ्या अर्थाने सुख नांदेल. म्हणजे रणशिंगे कुटुंबातला साधेपणा, मिस मयुरींचं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, ह्या सगळ्याने आपल्या सगळ्यांना त्या खऱ्या अर्थाने जोडून ठेवतील. आय एम जस्ट टू लकी आजी. एनिवे, मी खूप दमलोय, जाऊन आराम करू का? जा बेटा. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.
आजी आजी आपलं पण ना जाम डोकं दुखतंय. चल ना आपल्याला हेड मसाज करून दे ना प्लीज. काय रे गॅरी तू, चल. ताई, अगं काय चाललंय काय हे? ते म्हणजे तू जे काही ठरवलंयस ना त्याच्या अगदी उलट होतंय बघ. मी ना तुला गॅरंटीने सांगते, एकदा का लग्न झालं ना की राजवीर मयुरीला अगदी डोक्यावर घेऊन नाचणार आहे बघ. गॅरंटी आहे माझी. अगं लक्षणं सगळी तशीच आहेत त्याची. आणि ताई, तेव्हा तुझा या घरातला भाव एकदम कमी होऊन जाणार आहे बघ तू. गप गप, फालतू बडबड करू नको, नाही तर घालीन तुझ्या डोक्यात काहीतरी. मनू, हे जरा बघ ग, ही साडी बरी आहे ना? ती पेढीत जायला तिथे जायचं म्हणजे टेन्शनच येतं मला. आई टेन्शन घेऊ नकोस. आणि मयूसाठी सुंदर असं मंगळसूत्र सिलेक्ट कर बघ. हो आई ऐक ना, तू आणि बाबा जेव्हा तुमचं लग्न ठरलं होतं तेव्हा तुम्ही कुठे घेतलं होतं मंगळसूत्र? आम्ही, आमच्या वेळेला हे असं काही नव्हतं. तेव्हा आई वडीलच मुलं निवडायचे. आमच्या समोर जो येईल त्याला खाली मान घालून हो म्हणायचं, एवढंच माहिती होतं. हे तुमच्यासारखं हे असं जे लव्ह मॅरेज वगैरे ना, हे फक्त पिक्चर मध्ये होतं असं वाटायचं आम्हाला. बाप रे मयू, हे ऐकून तर मला असं वाटतंय आपण खरंच खूप लकी आहोत. हो, म्हणजे आपल्याला नवरा आणि मंगळसूत्र दोन्ही निवडायची मोकळीक आहे बघ. हो ना, खरंच. तूही आज सुंदर असं मंगळसूत्र निवड. हा आई, ताई बघ ना, मला ना खरंच वाटत नाहीये की आपण माझ्यासाठी मंगळसूत्र घ्यायला चाललोय. मयू, तुला हवा असलेला जोडीदार निवडलायस ना, काही टेन्शन घेऊ नको, सगळं नीट होईल. हो पण आई, अगं 2 दिवसात माझं लग्न होईल. मग ते तिकडे गेल्यावर मला कसं जमेल? मला सगळं निभावता येईल ना? माझा संसार कसा असेल हे थोडं विचार करून, बाकी काही नाही, थोडंसं गोळा आलाय माझ्या पोटात. कसं असतं माहितीये, आपल्याला ज्या मातीत लावतात ना त्या मातीत रुजतो आपण बायका. त्यामुळे तू तुझा संसार खूप छान निभावून नेशील याची पूर्ण खात्री आहे मला. आई, वेडा बाई. आई अगं, आज मंगळसूत्र घ्यायला चाललाय ना तुम्ही, म्हणून थोडी इमोशनल झाली ती. हो ना ग? साहजिकच आहे. मंगळसूत्र म्हणजे फक्त काळे मणी नसतात ग. नवरा बायकोच्या नात्याचं, संसारातल्या कर्तव्याचं जाणीव करून देणारं एक बंधन असतं ते. आणि हे बंधन असं असतं ना की ते बंधन असलं तरी प्रत्येक बाईला ते बंधन हवं हवं असं असतं. जेव्हा माझं लग्न झालं ना, मी पण खूप रडली होती आई बाबांच्या आठवणी. अरे आई, गप्पा मारत बसलो आपण, पण जायचंय ना पेढीवरती, उशीर होईल. चल. काय जायचंय ना? मग चला ना पटापट. चला. येतो ताई, बाय. हो हो, नीट जा. मी आहे, जा बाबा बरोबर. हो, लक्ष ठेव ग. हो हो. तुमच्याकडे काही चांगलं मंगळसूत्र नाहीये का? आहे ना मॅडम, थांबा ते काढ. येस मॅम. मयुरीसाठी आपल्या नवीन कलेक्शन मधली मंगळसूत्र काढून ठेवायला सांगितली होती. काढली आहेत ना? येस मॅम, रेडी आहेत ती. दाखवूया ना. एक मिनिट. हा मॅडम, ह्या यामिनी मॅडम सराफ ज्वेलर्सच्या मालकीण आहेत. हॅलो, प्लीज कॅरी. या 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 मॅडम, या. ए, ती लेटेस्ट डिझाईनची मंगळसूत्र काढ, तुला सांगितलं ना रेडी ठेवायला. या मॅडम. अरे या या. कुंदताई, अहो या ना इकडे, या इकडे या. हो पुढे या या. बघा बघा ना तुम्ही, हे मंगळसूत्र बघा. हे तुम्ही हातात घेऊन बघा. हो बघा किती जड आहे. हा कुंदताई, तुमच्या मुलीचं लग्न आहे, तुमची पण चॉईस महत्वाची आहे. बघा छान आहे. आपली मयुरी कशी लग्नात अशी छान दिसली पाहिजे.
आता तुम्ही पण भरभरून दागिने घालालच तिला, कशी छान उठून दिसेल ती. नाही म्हणजे तुम्हाला जमेल तेवढंच घाला, हरकत नाहीये, पण मयुरी छान दिसली पाहिजे. शेवटी सराफांची होणारी सून आहे ती. अहो भाऊ इकडे ये. बघ तू बघ मंगळसूत्र. मला कुठे काय कळतं. अरे बघ रे, डिझाईन बघ. हे लोक तर इथे पोहोचले, पण खरेदी सुरूही झाली. मला याला उशीर झाला वाटतं. आता मी सरप्राईज कसं देणार?